लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उजनीहून येणाऱ्या बोगदाच्या कामाचं श्रेय लाटू नये। त्यांच्या निष्क्रियतेमुळे उजनीतून बोगद्याद्वारे सीना कोळगावमध्ये येणाऱ्या पाण्यास विलंब लागला। त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे 2 ते 2.5 वर्ष ते पुण्यातच राहिले। ते मतदारसंघाकडे न फिरकल्यामुळे योजना रखडल्याचा आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेमधून केलाय। येथील सर्गमंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमधून माजी आमदार मोटे यांनी पालकमंत्री सावंत यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली आहे। उजनी धरणातून बोगद्याद्वारे सेना कोळेगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या योजनेला खऱ्या अर्थाने मी गती दिली आहे। माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात या योजनेचे 80% काम पूर्ण झालेलं आहे। केवळ 20% काम अपूर्ण होतं। 2019 मध्ये माझा पराभव झाल्यानंतर आणि सावंत यांनी निवडणूक जिंकल्यानंतर ते मंत्रिपदासाठी बसले। मंत्रिपद न मिळाल्याने ते पुण्यातच राहिले। परिणामी 2 ते 2.5 वर्षांचा कार्यकाळ असाच वाया गेला। त्यामुळे योजनेला खीळ बसली। मी जर जिंकून आलो असतो तर 2020 मध्ये योजनेचं काम पूर्ण होऊन उजनी धरणातलं पाणी सीना कोळगाव धरणात केव्हाच आलं असतं। पालकमंत्री सावंत हे केवळ घोषणाबाजी करत आहेत। त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उजनीचं पाणी 2020 मध्ये आणतो असा शब्द जनतेला दिला होता। प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर त्यांनी 3 वेळा तारीख दिली, मात्र आज मितीला सीना कोळगाव धरणात उजनीचं पाणी आलं नाही। तारीख पे तारीख देऊन सावंत जनतेची दिशाभूल करत आहेत। योजनेसाठी 11,000 कोटींचा निधी आणला असं जनतेला खोटे सांगत आहे। हे दादांत खोटं आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी मिरगव्हाण आणि बंगालवाडी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प योजनेच्या कामाची पाहणी आणि वचनपूर्ती कार्यक्रम मिरगव्हाण आणि बंगालवाडी या ठिकाणी आयोजित केला होता। हा कार्यक्रम म्हणजे जनतेचे एक प्रकारे पालकमंत्री यांनी फसवणूक केली आहे। या कार्यक्रमातून त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये पाणी येणार असल्याचं सांगितलं। मग यापूर्वी त्यांनी दिलेल्या तारखांचं काय असा सवाल उपस्थित करत सावंत निव्वळ जुमलेबाजी करत असल्याचं मोटे म्हणाले। मोटे यांनी विविध सभांमधून उजनीचं पाणी सीना कोळेगाव मध्ये केव्हा येणार या तारखांचा त्यांनी उच्चार केलेला ऑडिओ पत्रकारांना ऐकवला। पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, मजूर फेडरेशन संचालक बापू मिस्किन, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, बाणगंगाचे संचालक भाऊसाहेब खरसडे, पंकज पाटील, शहराध्यक्ष श्रीहरी नायकवडी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सचिन पाटील, नशीर शहा बर्फीवाले, मजिद पटेल, ॲडव्होकेट सुभाष वेता, दत्तात्रय पाटील, ॲडव्होकेट सुजित देवकते, मारुती मासाळ, नंदकुमार शिंदे आदी उपस्थित होते। संपादक विष्णू माने, परंडा, जिल्हा धाराशिव। प्रेक्षकांनो, बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल।